हे लोणचं बघा किती सुरेख रंगावर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये हळद बिळद घालण्याची गरज नाहीये, कारण हे हळदीचंच लोणचं आहे आणि हे एकदा करून ठेवलं ना छान वर्षभर आरामात टिकतं बरं का. करायला सुद्धा एकदम सोपं आहे. म्हणायला गेलं ना तर 10 मिनिटामध्ये तयार होतं आणि वर्षभर टिकतं. चवीला सुद्धा भारी लागतं. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलं. ओल्या हळदीचं लोणचं. थंडीमध्ये ओली हळद अशी छान बाजारामध्ये मिळते. त्याचं लोणचं एकदा करून ठेवलं की छान वर्षभर टिकतं. करायला तर एकदम सोपं आहे. असं 10 मिनिटात तयार होतं. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर हळदीचं लोणचं करायचंय त्यासाठीचं साहित्य बघू. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव किलो ओली हळद. हे बघा, ही अशी ओली हळद थंडीच्या दिवसात बाजारात मिळते. पाव किलो घेतली. 5-6 हिरव्या मिरच्या 1 इंच लांब कापून घेतल्या. 1.5 चमचा मीठ आणि 1 ते 1.5 मोठ्या लिंबाचा रस लागणार आहे. मसाल्यासाठी आपल्याला लागेल 100 ग्रॅम तेल, अर्धा चमचा मेथी दाणा, 4 ते 5 चमचे मोहरीची डाळ, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा तिखट मिरची पावडर, 1 चमचा हिंग. तर हळदीचं लोणचं करण्यासाठी आपल्याला लागते ओली हळद. हे बघा, हे ओले हळकुंड आहेत जे थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये मिळतात. आता आपल्याला हे मी पाव किलो घेतले. यांना स्वच्छ धुवून चांगलं पुसून घेतलं, कोरडं केलं. आता आपल्याला याचं साल काढून घ्यायचंय. अशी मोठी मोठी हळद बघून घ्यायची, म्हणजे मग आपल्याला लोणचं घालायला बरं पडतं. याला कापून साल काढून घ्यायला. असं साल काढायला लागलं की लगेच घमघमाट सुटला हळदीचा. तर हे बघा, हळद आपण सोलून घेतली. उरलेली हळद अशीच सोलूया. तर हे घ्या, सगळी हळद आपण सोलून घेतली आहे. हात असे एकदम पिवळे पिवळे झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा जर काही कडेचा खराब भाग वगैरे झालेला असेल तर तो अजिबात घ्यायचा नाही. कुठेही पाण्याचा स्पर्श होता कामा नये. आणि ही हळद आपल्याला बारीक चिरून घ्यायची. एकतर हळदीचं लोणचं असं खूप खाल्लं जाणार नाही, त्यामुळे खूप जास्त मोठे मोठे तुकडे करायचे नाहीत. मी याचे असे आधी पातळ काप करून घेते. हे बघा, या प्रकारे. खूप जाड ठेवलं तर आपल्याला हे खावत नाही म्हणून. किंवा तुम्हाला पाहिजे तर जाड किसणीने तुम्ही सरळ याला किसून घेतलं तरी चालेल. तर आपण याचे पातळ काप केले. आता पुन्हा याला असं लांब लांब कापून घेऊया. आणि त्यानंतर आडवं धरून 1-1 इंच लांब तुकडे करायचे या प्रकारे. तर हे बघा, मी असे तुकडे करून घेतले. एकदम बारीक तुकडे करायचे, म्हणजे मग हळद व्यवस्थित मुरली जाते आणि लोणचं लवकर खाण्यासाठी तयार होतं आणि आपल्याला ते खाल्लं जातं. तुम्हाला पाहिजे तर आपल्या जाड किसणीने किसून घेतलं तरी चालणार आहे. आता बाकीची सगळी हळद मी अशी चिरून घेणार आहे. तर सगळी हळद आपण चिरून घेतलेली आहे. हे बघा, अशी एकदम पातळ पातळ कापली आहे, म्हणजे मग चव छान येते. असला घमघमाट सुटला आहे हळदीचा, असं वाटतं मी लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात आहे. इतका मस्त सुवास येतोय. याला एका कोरड्या भांड्यामध्ये काढायचा. कुठेही कशालाही पाण्याचा स्पर्श नको. सुरी, पाट, भांडं जे काही तुम्ही वापरताय ते. आता यामध्ये घालूया हिरवी मिरची. तुम्ही थोडीशी वाढवून घातली तरी चालेल, मी बस इतकीच घालतेय. त्याचसोबत आपल्याला पहिल्यांदा हळद मुरवून घ्यायची. तर आपण काय करू, एक मोठा लिंबू घेतलाय. त्या अख्ख्या लिंबाचा रस यामध्ये घालूया. लिंबाचा रस तुम्ही अजून थोडासा वाढवून घातला तरी चालेल. हळद, हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि मीठ हे सगळं घालायचं आणि हळदीला लावून घ्यायचं. हळदीला आपण हे चांगलं लावून घेतलं. एक 15-20 मिनिटं असंच ठेवू. तोपर्यंत आपण याचा मसाला करू, म्हणजे लोणच्याचा मसाला करू. तर मसाल्यासाठी आपण काय करू, एक छोटंसं कढलं तापत ठेवलंय. त्यामध्ये घालूया मेथी दाणा आणि मोहरीची डाळ. गॅस कमी करूया आणि याला अगदी मिनिटभरासाठी गरम करून घेऊ. भाजत बसायचं नाही, नाहीतर मेथी जास्त कडवट होईल. अगदी मिनिटभर याला गरम करून घेतलं. याला गार करून घेऊया. तर भाजलेली मोहरी, मेथीदाणा गार झाला. आता लोणच्याचा मसाला करायचा आहे. त्यासाठी कढल्यामध्ये साधारण 100 ग्रॅम तेल गरम करायला ठेवले. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं. तर हे बघा, 2 मिनिटातच तेल असं मस्त तापलंय. हलका हलका धूर निघायला लागला. गॅस बंद करू
आणि हे तेल असंच 1 मिनिटभरासाठी सोडून देऊ. एकदम कडकडीत तेलात मसाले घालायचे नाहीत. तर आता तेल आपलं थोडा वेळ ठेवलं होतं. हे बघा तेल हलकं गरम आहे. यामध्ये घालूया हिंग. त्याचसोबत घालू भाजून घेतलेले मेथी दाणा आणि मोहरीची डाळ. तुम्हाला पाहिजे तर मेथी दाणा आणि मोहरीची डाळ थोडीशी मिक्सरला भरड करून घेतली तरी चालते. याचबरोबर यामध्ये घालूया मिरची पावडर, दोन्ही प्रकारच्या, बेडगी आणि तिखट. याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस बंदच आहे. आता हा जो तयार केलेला मसाला आहे, हे तेल आहे, हे संपूर्णपणे गार करायचं. तुम्ही पाहिजे तर हा मसाला रात्री करून ठेवला तरी चालेल. हळद आणि मिरची वगैरे सगळं रात्री मुरायला ठेवा, मसाला करून ठेवा. सकाळपर्यंत हा मसाला गार होतोच, आपल्याला याच्यामध्ये मिसळायचा, लोणचं तयार होतं. आता आपल्याकडे काही आपण याच वेळी करून घेतलंय. एक अर्धा तास थांबूया. हे पूर्ण गार झालं की मग हळदीमध्ये मिसळूया. साधारण तासभर मी याला ठेवलं होतं. आपला हा लोणच्याचा मसाला संपूर्ण गार झालेला आहे. हळदीचा रंग पण बघा आता खुलून आलाय ना, आपण त्याला लिंबामध्ये मुरवत ठेवलं होतं. तर याला एकदा मिक्स करून घेऊया. आणि हा जो तयार केलेला मसाला आहे पूर्ण गार झालाय, या हळदीवर घालूया. ओली हळद ही थोडीशी उग्र असते, त्यामुळे याच्यामध्ये उग्र जिन्नस वापरले जात नाहीत. त्यामुळे खूप तिखट पण आपण यामध्ये घातलं नाही. आता याला मिक्स करून घेऊया. किती मस्त दिसतंय ना, वा. हे अशा फोडी केल्या ना ते लोणचं दिसायलाही छान दिसतं आणि मुरतंही लवकर आणि खातानाही असं छान असं 2-4 फोडी घेऊन तोंडी लावणीला खायला सोपं पडतं. किंवा तुम्ही किसून घेतलं तरी चालेल. तर हा लोणच्याचा मसाला आपण याच्यामध्ये मिसळून घेतला आणि आपलं हे ओल्या हळदीचं मस्त सुरेख दिसणारं लोणचं तयार झालं. हे लोणचं सुद्धा छान वर्षभर टिकतं. मग हे स्टोअर कसं करायचं, तर आत्ता हे जे आपण करत होतो ना, तिथं कुठंच पाण्याचा हात लागून द्यायचा नाही. जी भांडी वापरतो ती कोरडी घ्यायची. स्टोअर करत असताना आपण काचेची स्वच्छ आणि कोरडी बरणी घ्यायची. पाहिजे तर स्वच्छ धुतल्यावर पुसा, 2 तास उन्हामध्ये लावा आणि मग त्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवा. वर्षभर छान टिकतं. हे लोणचं तयार केल्यानंतर तुम्ही जर किसून घेतलं असेल तर 8 दिवसांनी खायला तयार होतं आणि जर असं कापून घेतलं तर अजून एक 8 दिवस म्हणजे 2 आठवड्यांनी खायला तयार होईल. किंवा तुम्हाला अशीच हळद खायला आवडत असेल तर तुम्ही एक 4-5 दिवसांनी खायला घेऊ शकता. तर तुम्ही सुद्धा ओल्या हळदीचं लोणचं नक्की करून बघा. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.